आम्ही दोघं म्हणजे तिन्ही इकडचे लोकप्रतिनिधी, आमचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, आमच्या साधारणपणे 2 महिन्यातून एकदा वॉर्डच्या लेवलच्या बैठका होत असतात, जे वेगळी कामं वॉर्ड लेवलला चालू आहेत. पण एक आहे की आज आपण पाहत असाल, पाऊस मे मध्ये 2दा सरी येऊन गेल्या, मोठ्या सरी येऊन गेल्या, मुंबई तुंबली होती. आणि मग पुढच्या 4 महिन्यासाठी आता पावसाळ्यापूर्वीची बैठक नाही तर पावसाळ्यामधली बैठक ही आम्ही घेतलेली आहे. कारण कुठे पंपची गरज आहे, कुठे मेट्रो सोबत बोलणं गरजेचं आहे, कुठे म्हाडा सोबत असेल, पीडब्ल्यूडी सोबत असेल, रस्त्याची कामं कुठपर्यंत झालेली आहेत, ह्याचा सगळ्याचा आढावा घेतला. आणि इथून आता पुढे आम्ही डेअरी कमिशनरला भेटत आहोत, कारण वर्लीमध्ये डेअरी टेनमेंट आहे, तिथे एक मोठा पत्ता आपण पाहत आहोत. आम्ही फंड आणल्यानंतर त्याचं रिपेअर झालेलं आहे आणि दृश्य स्वरूपात ते बदलत आहे. डिलॅपिडेटेड बिल्डिंग होत्या, ते रिपेअर झालेले आहेत आणि पुन्हा एकदा डेअरीचा स्टाफ इथे राहायला लवकरच येणार आहे. त्याच्या आधी कुठपर्यंत तयार झाली आहे याची आम्ही पाहणी करणार आहोत. आज सगळ्यांचं लक्ष आहे ते तुमच्या संध्याकाळच्या भाषणाचं एक मेसेज केलेला आहे की आपण मुंबईची तयारी महानगरपालिकेची केलेली आहे. काय नेमकं प्लॅनिंग आहे? ते भाषण आता इथेच केलं तर मग संध्याकाळी कोण बघणार? मुंबईसाठी काय विशेष प्लॅनिंग? बघा, संध्याकाळी एक महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे अदानी समूह आणि भाजप जसं मुंबई गिळत चालली आहे त्याच्यावर आम्ही जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणणार आहोत. कुर्ल्याची जी जागा गेली, कुर्ल्याची रेल्वे अपघात झालेला आहे, त्याच्यामध्ये 8 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय, जखमी देखील अनेक आहेत. बघा, एक महत्वाचा प्रश्न हाच आहे की रेल्वेचे अनेक अपघात या देशात घडत आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये जेवढे अपघात झालेले आहेत मला वाटत नाही तेवढे त्याच्या आधी एवढ्या पाठोपाठ झाले असतील. आत्ता जे झाले, सकाळी लोक त्या ट्रेनमधून बाहेर पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. मला वाटतं मागच्या वर्षी देखील 1000 पेक्षा जास्ती लोकांचा असाच मृत्यू झालेला आहे. रेल मंत्री वेगळ्या कॉमिक आवाजमध्ये हल्ली भाषण द्यायला सुरू झालेलं आहेत. कधी असं वाटतं ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत का, रेल मंत्री झालेत का? पण खऱ्या अर्थाने रेल्वेवर काम कोणी करत आहे का? रेल मंत्री आहेत की रील मंत्री आहेत? ह्यांना तुम्ही नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल, पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळा काही फोकस तुमचं एसी ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे. पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठेतरी रेल मंत्री याचं उत्तर देतील का? दुर्भाग्यपूर्ण है लेकिन नया नहीं है. पिछले कई सालों में आप देख रहे हो बहुत सारे हादसे ऐसे ही रेलवे के साथ होते हैं, लेकिन जिम्मेदारी कोई लेता नहीं है. रेल मंत्री है कि रेल मंत्री ये पता नहीं है. सिर्फ इनॉग्रेशन करो, अलग अलग आवाज में कोई कॉमिक भाषण दे दो, लेकिन जो असली मसले हैं रेलवे के, जो मुद्दे हैं, उसी पे उनका ध्यान नहीं है. ये दुर्भाग्यपूर्ण है. सरकार के 11 साल पूरे हुए, उन्होंने आज एनडीए सरकार ने मोदी सरकार के 11 साल आज पूरे हुए हैं, उन्होंने अपना रिपोर्ट कार्ड पेश किया. किस तरह देख रहे हैं? हालांकि सरकार रिपोर्ट कार्ड तो पेश किया होगा, लेकिन क्या हम जैसे आपके सामने खड़े रहते हैं प्रेस कॉन्फ्रेंस में आते, क्या वो आते हैं 11 साल में? अमेरिका की मीडिया के सामने एक बार आए, लेकिन ऐसे कोई आता है क्या सामने? 11 साल में भ्रष्टाचार दूर किया है और बिल्कुल 11 साल में ऐसे भ्रष्टाचार दूर किया है कि सारे भ्रष्टाचारी लोगों को भाजपा में लिया है. यही उनका काम रहा है. वॉशिंग मशीन में गए. चंद्रहार पाटिल का आज शिवसेना या शिंदे गुट में प्रयोग कैसे देखते हैं आप? देखिए, देखते नहीं, लेकिन कभी कभी यही सोचते हैं कि ऐसे लोगों के लिए जिन्होंने हमने देखा, जिनको हमने पार्टी में लाया, एक उनको सामाजिक स्तर पे उनकी पहचान बनाई, जिसके लिए हमने अपने मित्र पक्ष से भी एक सीट ले ली. अभी यही ऐसे लोग जा रहे हैं खुद के कुछ स्वार्थ के लिए, तो क्या इनमें दिल है या नहीं है, ये कभी कभी सवाल आता है. बाकी कोई इम्पैक्ट नहीं होता, लेकिन ये उनकी छवि पे, उनके मन पे, उनके दिल पे बहुत सारी बातें कहते जाते हैं. महाराष्ट्र में जिस प्रकार से विधानसभा चुनाव हुआ है, क्या राहुल गांधी कह रहे हैं कि महाराष्ट्र राहुल द्रविड़ के गांधी कौन? राहुल गांधी ये कह रहे हैं कि मैच फिक्सिंग हुआ है. क्या बिहार में भी आपको लगता है कि गड़बड़ी हुई चुनाव में? देखिए, मैं यही कहना चाहता हूं कि मैं पहले से ही कहता आया हूं, ईसीआई का मतलब है एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया. मैं ये भी कहता आया हूं कि इलेक्शन कमीशन का पूरा काम भाजपा के दफ्तर से ही होता है. जैसे हमारे पार्टी के स्प्लिट के बारे में उन्होंने रिजल्ट दिया था, या फिर अगर आप चुनाव देखें तो जो भी सवाल हमने पूछे हैं, चुनाव आयोग क्यों नहीं जवाब देता है? भाजपा कौन होती है जवाब देने के लिए? यानी तीर मारा है चुनाव आयोग को, लगा है भाजपा को. ही कौन सी बात है? आदित्यजी, चंद्रहार पाटील आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्राला चांगली पॅटर्न कळाला, ते तुमची साथ सोडून नाही, चांगलं आहे. स्वतःला आरशात त्यांनी पाहावं आणि काय काळज आहे. ह्या लोकांसाठी आम्ही लढलो, ह्या लोकांसाठी भांडणं केली, ह्या लोकांसाठी आम्ही सर्व काही केलं. स्वतः इतर प्रचार सोडून तिथे गेलो. त्यांच्यातलं मन कसं आहे, त्यांचं दिल कसं आहे, त्यांची छवी कशी आहे, इमेज कशी आहे, प्रतिमा कशी, ही त्यांना कळत जाईल. राहुल बोटॅनिकल गार्डनचा प्रस्ताव होता, पण आता
बघा, जे पळून गेलेत मला त्यांच्यावर बोलायचं नाही, पण महत्वाची गोष्ट हेच आहे की जे पळून गेलेत त्यांच्यामुळे मुंबई ही अदानीच्या घशात चाललेली आहे. हे जे जे तिथे गेलेत त्यांनी लक्षात घ्यावं. जे कोणी एशन्सीकडे जाईल ते सगळे मुंबईला विकण्याचं काम करतायत, अदानीच्या घशात घालण्याचं काम करतायत, ते त्यांनी लक्षात ठेवावं. आणि काय जे पाप करतायत ते त्यांच्या पुढच्या पिढीला काय उत्तर देईल हे त्यांनी लक्षात ठेवावं. राहुल गांधींनी लेख दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावरून देखील टीका टिप्पणी होत होती. पण झोंबलं कशाला? मुख्य गोष्ट ही आहे की जे इंडिया आघाडीने असेल किंवा राहुल गांधींनी असेल प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत, भाजपने काय उत्तर द्यावं त्याचं? कोणासोबत? बघा, एक आहे आमच्याकडून, मी तुम्हाला खरी ती गोष्ट सांगतो, अजूनही खूप चर्चा ह्याच्यावर तुमच्यामध्ये होते, मीडियामधून आम्ही ऐकतोय, पेपरमध्ये पाहतोय. एवढंच सांगेन, परवा जे उद्धव साहेबांनी सांगितलं की लोकांच्या मनात जे आहे तसं होणं हे आमच्या देखील मनात आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एका पक्षाशी नाही तर जे कोणी पक्ष मराठी माणसासाठी लढत आहेत, मुंबईसाठी लढत आहेत, महाराष्ट्रासाठी लढत आहेत, त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. मतलब मनसे और शिवसेना साथ आएगी, मनसे और शिवसेना साथ में आएंगे आदित्य जी, मतलब मनसे और आदित्य ऑगस्टमध्ये वेळ येईल अशी माहिती मिळते. असं तुम्ही जर बोलणी करायला पुढे असाल तर काही मला हरकत नाहीये, पण महत्वाची गोष्ट आहे की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आता एवढंच आहे की कोणीतरी हाक मारली, आम्ही त्याला प्रतिसाद दिलेला आहे. आता पुढची ही जी काही पावलं असतील ती लोकांसमोर असतील, पण आमच्या मनात एवढंच आहे, साफ दिलानी साफ मनाने मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी जे कोणी लढायला तयार आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जायला तयार आहोत. मतलब बीएमसी चुनाव से पहले मनसे और शिवसेना साथ में आएंगे, सुनिए साथ में आएंगे, सुनिए इसका चर्चा चल रहा है, क्या चर्चा सिर्फ मीडिया में शुरू है, हमारे दिल में वही है जो महाराष्ट्र के दिल में है, और वो बात साफ है. मतलब कब तक क्लियर हो? मीटिंग नदी मामले में अब दिनू मोर्या अरे ये कब तक क्लियर है? नहीं, कोई रिश्ते की बात नहीं चल रही, कोई फ्लर्टिंग नहीं चल रही. मिठी नदी मामले में दिनू मोर्या को सम्मन किया गया है, इसको आप किस देखिए, तरीके मिठी से- नदी का मामला जो है बहुत ही गहरा है, और जो भी इसमें दोषी हो, जो भी हो, उसे सजा होनी चाहिए. मेरे मुंबई को अगर कोई लूट रहा हो तो उसे सजा होनी ही चाहिए, ये मेरी भी मांग है. आज आपकी तरफ से मुलुंड में बैठक बुलाई गई है बीएमसी चुनाव से पहले, क्या कुछ ये चुनाव के लिए तैयारियां नहीं है, चुनाव के लिए तो नहीं है, ये मुंबई के लिए है, महाराष्ट्र हित के लिए. पहिली गाडी कोण देणार हा प्रश्न आहे. अमित ठाकरे असं म्हणाले की दोघांकडे एक वेगळा बघा, मी आता ह्याच्यात जाणार नाही, कारण आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्याच्यावर कोणी टीका टिप्पणी बोलायचं नाही. जे काय होईल ते लोकांसमोर आहे, लोकांच्या मनात जे असेल, महाराष्ट्राच्या मनात असेल. आता तुम्ही थोडं पाऊल घ्या पुढे. निवडणुकीच्या वेळी कुर्ल्यात बोटॅनिकल गार्डन एक मिनिट, ते माझे एक मिनिट, तेवढेच मोदी साहेबांच्या जवळ आहेत. क्रिसमस पार्टी त्यांनी त्यांच्याबरोबर केलेली आहे. आणि मी हेच सांगेन, गेली 3 वर्ष सरकार कोणाचं आहे? पण गेली 3 वर्ष सरकार कोणाचं आहे? आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आत्ता जो पाऊस पडून गेला, आत्ता जी मुंबई तुंबली, आत्ता जे सगळं घोळ झाला, मेट्रोची जी भिंत पडली, मेट्रोच्या स्टेशनमधली भिंत पडली, कोल्हापूरमध्ये मेट्रोची एक स्लॅब पडली आहे, कोण दोषी आहे? आणि त्यांच्यावर पण तेवढीच कारवाई झाली पाहिजे. जे कोणी मुंबई लुटत असतील त्यांच्यावर स्पष्टपणे कारवाई झाली पाहिजे, ही माझी देखील मागणी आहे. कुर्ल्यात बोटॅनिकल गार्डनचा प्रस्ताव जो आहे तो निवडणुकीच्या काळात चर्चेला आला, पण आता धारावीकरांचं स्थलांतरण तिथे होताना पाहायला मिळत आहे. कसं बघतात हे? नाही, आता सगळं हे मी संध्याकाळी बोलणार आहे, पण कुर्ल्याचं बोटॅनिकल गार्डन असेल, आता एकामेकांवर आमदार बोटं दाखवतात. हे मंगेश कुडाळकर असतील, अमीर खोटेचे असतील, मनोज खोटक असतील, सगळं खोटं बोलणारे लोक आहेत. लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे आणि आता मुंबईला अदानीला विकायचं काम चालू आहे. मिठी नदीच्या शाम के लिए रुकिए. मिठी नदीच्या घोटाळ्यात तुम्हाला अटक होईल असं नितेश राणेंनी दावा केला. थैंक यू. The rail mantri has become a real mantri. There have been multiple accidents in the railway sector in the last 2 or 3 years which have been terrible, but no one's coming forward to claim any responsibility. This is solely the responsibility of the railway department and the railway minister. Sadly, the railway minister is busy making funny speeches and comic voices, making reels, but not coming forward to take responsibility for the people of India who travel in railways. You mentioned that this is not the first such kind of incident. Do you demand resignation of railway? I think the people of India have demanded his resignation multiple times, but he has no shame. He carries on. Thank you, sir.